बाळ किती मोठं होतं तोपर्यंत त्याच्यावर गर्भसंस्कार होऊ शकतात हा आणि केले गेले पाहिजे. तर याच्यामध्ये कसं आहे, मॅक्झिमम संस्कार 5 ते 7 वर्षापर्यंत ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. आणि एक आमच्या आयुर्वेदामध्ये खूप सुंदर श्लोक आम्ही फर्स्ट इयर पासून अभ्यास करत होतो. त्यात एक छान वाक्याला आम्ही नेहमी पॅरेंटिंगमध्येही वापरतो, निब्बाना पाहतो पॅरेंटिंगमध्ये आणि गर्भज्ञानामध्ये सुद्धा, की लालयत पंचवर्षांनी द्वादशे तू ताडयेत प्राप्ते तू 16 वर्ष पुत्रम मित्रवत आचरित. तर याच्यामध्ये लालयत पंचवर्षांनी म्हणजे 5 वर्षापर्यंत मुलाचे सम्यक लाड करावेत. नंतर 16 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत तुम्ही मुलाला मारू शकतात, रागवू शकतात, सांगू शकतात. 12 वर्षांत जसं त्याला 16वं वर्ष प्राप्त होतं तसं त्याच्याशी मित्राप्रमाणेच तुम्ही वागलं पाहिजे. म्हणजे हे संस्कार या पद्धतीने जायला पाहिजे. आणि नंतर मग जे म्हटलात तुम्ही कुठपर्यंत संस्कार हे चालले पाहिजे, तर 16 वर्षानंतर तुमचा मुलगा असो मुलगी असो तुमचा मित्रमैत्रीण झालेच पाहिजे. हा तुमचा पुढचा अजेंडा असला पाहिजे. नाही तर आज आपण ज्या काही गोष्टी बघतोय की मुलांमधले ट्रान्झॅक्शन असतील, आईवडिलांना होणारा मुलांचा त्रास असेल किंवा मुलांना आईवडिलांचा होणारा त्रास असेल, तर त्यांना समजून घ्यावंच लागतं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.